अमरावती शहरातील वन विभागाच्या क्षेत्रात असलेल्या बांबू उद्यानात जखमी बिबट दिसून आल्याची माहिती मिळताच वडाळी वन विभागात एकच खळबळ उडाली। शहरातील एकमेव निसर्गरम्य वातावरणात असलेल्या बांबू उद्यानात सकाळीच पर्यटकांची गर्दी होत असते। मात्र बिबट आढळून आल्याने माहिती मिळताच सकाळी पर्यटकांना आत येण्यास बंदी करण्यात आली। बांबू उद्यानाचा परिसर हा वन्य प्राण्यांचा अधिवास आहे। या अधिवासात अनेक वेळा बिबटसह वन्यजीव आढळून आले। अशातच एका पर्यटकाला बिबट दिसून आल्याने वन विभाग यंत्रणा खळबळून जागी झाली। बांबूच्या वनस्पती जखमी अवस्थेत बिबटच्या वास्तव्याचा एक व्हिडिओ सुद्धा प्राप्त झाला आहे। मात्र हा व्हिडिओ नेमका बांबू उद्यानातीलच आहे असं आम्ही ठाम स्पष्ट करू शकत नाही। याबाबत येथील वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांना विचारले असता एका पर्यटकाने बिबट पाहिल्याची माहिती दिली। यावर आम्ही तात्काळ शोध मोहीम सुरू केली। मात्र बांबू उद्यानात कुठेही बिबट दिसून आला नसल्याने पर्यटकांना आत जाण्याकरिता परवानगी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तर दुसरीकडे वार संस्थेचे निलेश कांचनपुरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली। बांबू गार्डन व सदरचा परिसर हा बिबट्याचा व राखीव वन्य प्राण्यांचाच परिसर आहे। तरी जर त्या ठिकाणी जखमी अवस्थेत बिबट आढळला असेल तर त्याच्यावर वन विभागाने वॉच ठेवून त्याची व्यवस्थित निगा राखावी हीच आमची वार संस्थेमार्फत उपसंरक्षक कार्यालयाने विनंती आहे। बांबू उद्यानात प्रवेश करण्याकरिता वन विभागाने जंगल मार्गावरून नवीन प्रवेश तयार केला आहे। मात्र हाच मार्ग आणि परिसर हा बिबटचा अधिवास असल्याने मानवाचा वावर पाहता बिबट दुसऱ्या मार्गाने बांबू उद्यानात प्रवेश करीत असल्याचा सूर सुद्धा दिसून येत आहेत। नवीन मार्गावर जंगल भाग असल्यामुळे सायंकाळी याच नवीन प्रवेशद्वार जवळ पर्यटकांना जास्त भीती आणि वन्यजीवांच्या अधिवासात नागरिकांच्या गर्दीने अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। हे सुद्धा तितकंच खरं आहे। यावर मात्र वन विभागाने संरक्षण म्हणून तात्काळ उपाययोजना करणे ही आता काळाची गरज झाली आहे।